नमस्कार, मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलवरती स्वागत करते। आज आपण पॉवर थिंकिंग हे डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद ऐकणार आहोत। ऑडिओ भाग 7। तर चला सुरू करूया। 8 क्रांतिकारी आणि कडू अध्याय। हे अध्याय क्रांतिकारी यासाठी आहेत कारण ते विचारांच्या सामाजिक सीमा तोडण्याबद्दल बोलतात। हे कडू यासाठी आहेत कारण हे सामान्य लोकांना सहजपणे पचणार नाहीत। महत्त्वाची गोष्ट ही आहे की 100% मौलिक आहेत आणि ते लिहिण्याचे धाडस मी जुटवले आहे। जेव्हा बुद्धिजीवी आणि विद्वानांना मी हे अध्याय प्रकाशनापूर्वी मत घेण्यासाठी पाठवले तेव्हा ते वाचून अस्वस्थ झाले। त्यांचे म्हणणे होते की बऱ्याच गोष्टी खऱ्या आहेत पण त्या लिहिणे गरजेच्या आहेच असे नाही। प्रत्येकाची नाराजी वेगवेगळ्या अध्यायाबद्दल होती। तुम्ही हे अध्याय त्यापूर्वी पूर्वग्रह किंवा पक्षपाताशिवाय वाचा, एका महान व्यक्तीप्रमाणे वाचा, कारण अशा विचारांना समजून घेण्यासाठी विशिष्ट विचारसरणी लागते। कोणत्याही अंतिम निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी वेळ घ्या। या अध्यायाचा स्वीकार करा किंवा अस्वीकार करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा। जीवनाला केवळ पुस्तकी ज्ञानाच्या नव्हे तर व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हे अध्याय तुमचे जीवन बदलू शकतात। असहमत होण्याचा तुम्हाला अधिकार आहे। प्रत्येक महिन्यात इडियट दिवस साजरा करा। जरा आठवण्याचा प्रयत्न करा, मागील वेळी तुम्ही अख्खा दिवस कोणत्याही योजनेशिवाय तुमच्या मनाने कधी घालवला? मागील वेळी तुम्ही असा दिवस कधी घालवला जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेने व्यवसायाशी संबंधित फोन उचलले नाहीत, इंटरनेटवर अनावश्यक सर्फिंग केले नाही आणि मोठ्या आवाजात बातम्या देणारे चॅनल्स पाहिले नाहीत? मागील वेळी तुम्ही तुमच्या इच्छेने पावसात कधी भिजला आणि रस्त्याच्या कडेला भाजलेले कणीस कधी खाल्ले? मागील वेळी तुम्ही कॅलरीजची चिंता न करता तुमच्या आवडत्या जेवणाचा आनंद कधी घेतला? मागील वेळी तुम्ही चर्च, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा किंवा तुमच्या प्रार्थनास्थळी काहीही न मागता नुसतेच कितीतरी वेळ बसून राहिलात? मागील वेळी तुम्ही मुलांसारखे पतंग उडवण्यासाठी छतावर कधी चढलात आणि रस्त्यावर क्रिकेट खेळलात का? मागील वेळी तुम्ही कॉलेजच्या दिवसांसारखे एका दिवसात 2 किंवा 3 चित्रपट कधी पाहिलेत? पण जर मूर्खपणा जीवनाचा भाग बनला तर कसे वाटेल? जर प्रत्येक महिन्यात एक दिवस असा असेल ज्या दिवशी कोणतेही नियम नसतील, कोणत्याही योजना नसेल, कोणतेही बंधन नसेल आणि कोणतीही भीती नसेल, तुम्ही तुमच्या आवडीचे काम करू शकाल आणि तो दिवस तुमच्या मनात दडलेल्या त्या लहान मुलाला पुन्हा जागे करू शकेल। एक असा फालतू दिवस जेव्हा मोबाईल, TV आणि इंटरनेटपासून घटस्फोट होईल आणि खऱ्या आयुष्यावर प्रेम जडेल। तो दिवस एक असा दिवस असेल जेव्हा तुम्ही फक्त आवडीचे काम कराल, गाणी गाल, चित्रकला करा, स्वयंपाक करा, नृत्य करा, रस्त्यावर खेळा, काहीतरी चटपटीत खा, आवडता चित्रपट बघा, उगाचच बागेतील एका खुर्चीवर वेळ घालवा किंवा बाथरूममध्ये तासनतास न्हा। तुम्ही जे कराल परंतु ते असे काम असावे ज्यामुळे तुमचे मन आनंदाने भरून जाईल। तुम्ही खूप हसून आपले दुःख विसरून जाल आणि जीवनाचे आभार मानू शकाल। मित्रांनो, प्रत्येक दिवस कामाचा दिवस बनवून दबावाखाली राहू नका। दर महिन्याला किंवा 15 दिवसातून एकदा तुमचा सगळा ताण दूर करण्यासाठी एक दिवस तुमच्या आवडीनुसार जगा। मग लोक त्याला इडियट डे म्हणत तर काय फरक पडतो? एक दिवस तुमच्या आत दडलेल्या त्या छोट्या मुलाला आनंदी करण्यासाठी घालवा। जीवनातील एक दिवस ध्येयाने, वेडेपणाने, निर्भय होऊन मूर्खासारखे जगण्याचे धाडस फक्त एक पॉवर थिंकर करू शकतो, कारण त्याच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्याच्याकडेच असतो। वर्कशीट क्रमांक 11। अशी 3 कामे निवडा जी केल्यावर तुमचे मन आनंदित होईल, तुम्हाला ताजेतवाने वाटेल। ती कामे साधी किंवा मोठी असू शकतात। अट फक्त एवढीच आहे की तुम्हाला मजा आली पाहिजे। आता त्या कामासाठी याच महिन्यातील एक तारीख निश्चित करा। त्या दिवशी तुम्ही भूतकाळ आठवणार नाही आणि भविष्याचा विचार करणार नाही। फक्त तेच काम करा जे तुमच्या हृदयाला खूप आनंद आणि शांती देईल। एका कॉलममध्ये काम आणि दुसरीकडे तारीख। टॉपिक 35। आलोचक मुर्दाबाद, प्रेरक जिंदाबाद। काल रात्री श्री यांना एका चाहत्याचे ट्विट आले। मी जे काही लिहित होतो ते सोडून मी त्वरित हे प्रकरण लिहायला बसलो। ते ट्विट असे होते, आलोचक शांततेतही व्याकरणाच्या चुका शोधू शकतात। मागील जीत हो या हार रहो तैयार
या कृतीमध्ये आपण एका प्रसिद्ध श्लोकाचे शक्तिशाली रूपांतर केले होते. मला आतून असे वाटत होते की ते पुन्हा येथे दोहरावे. आपण या जुन्या ओळी ऐकल्या असतील. निंदक नियरे रखिये, आंगन कुटी छवाय, बिन पाणी बिन साबुन, निर्मल करे सुभाय. या ओळींचा अर्थ असा आहे की निंदकांना आपल्या घराच्या अंगणात आपल्या जवळ ठेवा, कारण ते पाणी आणि साबणाशिवाय तुम्हाला निर्मळ करतील. मी या ओळींचा आणि निंदकांच्या जवळ ठेवण्याचा कट्टर विरोधक आहे आणि त्यांना दुरून गुड बाय म्हणू इच्छितो. म्हणून या ओळीचे नवीन रूपांतर सादर केले आहे. प्रेरक नियरे रखिये, आंगन कुटी छबाय, हौसला दे प्रेरणा दे, जीत का रस्ता सुझाय. अर्थात प्रेरकांना आपल्याजवळ आपल्या घराच्या अंगणात ठेवा, कारण ते हौसला देतील, प्रेरणा देतील आणि विजयाचा मार्ग दाखवतील. आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात, आपल्या परिचितांमध्ये असे अनेक लोक आहेत जे मोठ्या मोठ्या योजना, स्वप्नांवर टीका करण्यात पटाईत असतात. जर तुम्ही त्या टीकाकारांचे ऐकले तर तुम्ही जीवनात काहीही साध्य करू शकणार नाही. टीकाकारांची पर्वा करू नका. आजपर्यंत जगात एकही टीकाकारांचा सन्मान म्हणून पुतळा उभारला गेला नाही. जीन सेबेलेन. काय हे टीकाकार गुगल आहेत? शेवटी टीकाकारांना सगळे काही कसे कळते? ते एका क्षणात कोणत्याही शोधाला वाईट ठरवतात, कोणत्याही कवितेला नक्कल म्हणतात, कोणत्याही अभिनेत्याला निष्प्राण म्हणतात, कोणत्याही विचाराला कालबाह्य ठरवतात, कोणत्याही खेळाडूचे करिअर संपवण्याची भविष्यवाणी करतात, कोणत्याही स्वप्नाला अवास्तव कल्पना म्हणतात, कोणत्याही प्रश्नाला आधारहीन ठरवतात. यांनाही हा निर्णय घेण्याचा अधिकार कोण देतो? जर हे टीकाकार गुगल नाहीत तर हे सगळे काही माहीत असल्याचा देखावा का करतात? तुम्ही महान नायकाचा, यशस्वी उद्योगांचा, अभिनेत्यांचा, राजकारण्यांचा इतिहास जर बघाल, सगळ्यांना सुरुवातीला खूप साऱ्या लोकांनी नाकारले होते. झेरॉक्सच्या आयडियाला अनेक कंपन्यांनी असे म्हटले होते की राष्ट्रपतीने ग्राहम बेल यांच्या टेलिफोनला समाजातील निरुपयोगी ठरवले होते. पाब्लो पिकासो यांच्या पेंटिंगला समीक्षकांनी पूर्णपणे नाकारून कचरा म्हटले होते आणि जे.के. रोलिंग यांच्या हॅरी पॉटरला बकवास ठरवण्यात आले होते. या मत देण्यात निष्णात असणाऱ्या लोकांनी महान वैज्ञानिकांनाही सोडले नव्हते आणि चार्ल्स डार्विन यांच्या ओरिजिन ऑफ स्पीशीज सिद्धांताची खिल्ली उडवली. जेव्हा गॅलिलिओने सांगितले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तेव्हा या लोकांनी मोठा गदारोळ केला होता. मित्रांनो, जेव्हा या समीक्षकांनी जगातील महान व्यक्तींना सोडले नाही तर तुम्हाला का सोडतील? गल्ली बोळात म्हणतात की जसे दिसतील तसे बाजूच्या गल्लीतून निसटून जा, त्यातच भले. महान वैज्ञानिक कलाकार चार्ली चॅप्लिनने एकदा गुप्तपणे चार्ली चॅप्लिनच्या लुकमध्ये स्पर्धा चार्ली चॅप्लिनसारखे दिसणारे आणि अभिनय करणाऱ्या लोकांची स्पर्धामध्ये भाग घेतला होता. तिथेही काही समीक्षक आत्मा निर्णायक म्हणून होते. या स्पर्धेमध्ये मूळ चार्लिंगनेही गुप्तपणे अभिनय केला. स्पर्धेनंतर आश्चर्यकारक निकाल देण्यात आला. स्वतःच्या रूपात दिसणाऱ्या लोकांच्या स्पर्धेत ओरिजिनल चार्ली चॅप्लिनला 3रे स्थान मिळाले. जेव्हा मूळ चार्ली चॅप्लिनसुद्धा या समीक्षकांसमोर स्वतःची सिद्ध करण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत, तर सामान्य माणसाची काय कथा? कोणाची समीक्षा स्वीकारावी? मित्रांनो, जीवनात मूल्यांकन आवश्यक आहे, जीवनात आकलन आवश्यक आहे, जीवनात समीक्षा आवश्यक आहे, पण असे लोक मुळीच आवश्यक नाहीत जे फक्त आलोचना करणे जाणतात. वैयक्तिकरित्या अशा व्यक्तींना पसंत करा जो सकारात्मक आलोचना करतो आणि त्याबरोबर प्रशंसाही करतो, जो प्रत्येक क्षेत्रात टीका करणे टाळतो आणि फक्त त्या विषयांवर मत मांडतो ज्यामध्ये त्याची विशेषता आहे. अशा व्यक्तींची समीक्षा स्वीकारा ज्यांच्या जीवनात कधीतरी यश प्राप्त केले आहे. ज्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनात कोणतेही महत्त्वपूर्ण काम केले नाही, त्याच्या टीकेला महत्त्व देऊन त्यावर कार्यवाही करणे हे बुद्धिमानीचे पाऊल नाही. कधीतरी मी टीकेचे स्वागतच करतो, पण जर तुम्ही प्रत्येक वेळेस टीका करण्यासाठी माझ्या घरी येत असाल तर माफ करा, माझे दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत. पॉवर सूत्र जगायचे असेल तर नियम तोडा. पॉवर योजना. कोणाचीही टीका करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा.
जर टीका खूपच आवश्यक असेल तर संतुलित शब्दात करा. आपल्या जीवनात टीकाकारांना कमी महत्त्व द्या. सकारात्मक अभिप्राय करणाऱ्या लोकांशी संबंध ठेवा. आपल्या परिचितांमधील लोकांना आदर्श बनवा. दुसऱ्यांच्या चुकीच्या आणि योग्य निर्णयाकडून शिका. जगात कोणाचेही आयुष्य इतके मोठे नसते की तो सर्व काही स्वतः करू शकेल. मार्टिन वानबी. मी अनेकदा लोकांना सेमिनारमध्ये विचारतो की तुमचा आदर्श कोण आहे? तुमच्या जीवनात कोणीतरी असे आहे का ज्यांना पाहून तुम्ही प्रेरणा घेता? कोणीतरी असे आहे का ज्यांचे तुम्ही अनुकरण करता किंवा करण्याचा प्रयत्न करता किंवा ज्यांच्यासारखं तुम्हाला बनायचं आहे? लोकांचे उत्तर बहुतेक वेळा मिळते जुळते असते. जसे महात्मा गांधी, मदर टेरेसा, भगत सिंग, अटल बिहारी वाजपेयी, राजीव गांधी, बराक ओबामा, नेल्सन मंडेला इत्यादी. पर्सनल इफेक्टिव्हनेस वर्कशॉप, स्वप्रभावकरिता कार्यशाळा घेताना मी लोकांना विचारतो की अशा 5 कॉर्पोरेट व्यक्तींची नावे सांगा ज्यांना तुम्ही प्रभावित केले असेल. येथेही जवळपास सारखीच उत्तरे मिळतात. जसे रतन टाटा, नारायण मूर्ती, कुमार मंगलम, बिर्ला, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, इंदिरा नुई, धीरूभाई अंबानी, सुनील मित्तल इत्यादी. यांच्याशिवाय दुसरी नावे लिहिणारे लोक खूपच कमी आहेत. मित्रांनो, सत्य आहे की तुम्ही वर लिहिलेल्या या मोठ्या नावांना दुरून पाहू शकता किंवा त्यांच्याबद्दल वाचू शकता, परंतु त्यांना भेटण्याची संधी मिळणे कठीण असते. मी सहभागींना विचारतो की तुमच्या आजूबाजूला राहणारे तुमचे नातेवाईक किंवा तुमच्या शहरामधील कोणतेही व्यक्ती आदर्श व्यक्तींच्या यादीत नाहीत का? जगातील मोठ्या नावांव्यतिरिक्त तुमच्या परिचयातही असे लोक असतात ज्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता, पण तुमचे लक्ष त्यांच्याकडे जात नाही कारण ते तुमचे आप्तजन असतात. या आजूबाजूच्या लोकांना आदर्श मानून तुम्ही कधीही त्यांच्याकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्यांच्या चांगल्या गोष्टींना जवळून जाणू शकता. हे जरुरी नाही की एकच व्यक्ती तुमच्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आदर्श असेल. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात काही चांगले गुण असतात आणि काही बाबतीत तो साधारण असतो. तुम्ही त्याच्या चांगल्या गुणांसाठी त्यांना आदर्श मानू शकता आणि साधारण गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकता. तुमचे खूप आदर्श असू शकतात. तुमचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरती आदर्श असू शकतात आणि स्थानिक स्तरावरतीही आदर्श असू शकतात. कोणतीही व्यक्ती एखाद्या खास गुणामुळे तुमची आदर्श बनू शकते. मी माझ्या जीवनात अनेक अशा लोकांपासून प्रभावित झालो आहे ज्यांची लोक निंदा करतात आणि अशीही अनेक लोकांपासून प्रभावित झालो आहे ज्याची प्रत्येकजण प्रशंसा करते. येथे मी याच यादीतील काही राष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक आदर्श व्यक्तींची चर्चा करेन जे व्यक्तिमत्वाच्या एखाद्या विशिष्ट पैलूमुळे प्रेरणास्त्रोत आहेत. हे प्रकरण वाचून नक्कीच तुम्हीही तुमच्या आजूबाजूला आदर्श व्यक्ती शोधून त्यांच्याकडून प्रेरणा घेणे सुरू करा. याचे आदर्श: साधेपणा आणि सोपेपणाचे आदर्श, कष्टाचे आदर्श, मृत्यूला थकवणारे आदर्श, बलिदान आणि त्यागाचे आदर्श, मनमिळाऊपणा आणि धैर्याचे आदर्श, आर्थिक यश आणि कौटुंबिक प्रेमाचे आदर्श. जर कोणाचा कोणताही गुण तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या पदाची पर्वा न करता त्या व्यक्तीकडे जाऊन हे सांगण्याचे धाडस तुमच्यात असायला हवे की मला हे तुमच्याकडून शिकायचे आहे. पॉवर सूत्र, उज्ज्वल पाटणी. धैर्याच्या क्षेत्रातील आदर्श: डॉक्टर गार्टनी रामलीला मैदान, दिल्ली येथे श्री अण्णा हजारे यांच्या मंचावरून प्रेरणा देत असताना डॉक्टर उज्ज्वल पाटणी आणि डॉक्टर किरण बेदी पुरस्कार समारंभात. प्रख्यात लेखिका डॉक्टर किरण बेदी आणि मी एकदा गाडीतून जात होतो. चर्चेदरम्यान मी त्यांना सांगितले की मला सरकारच्या शिक्षण विभागातील 6,000 अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची एक मोठी जबाबदारी मिळालेली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांना हा प्रकल्प मिळवायचा होता, पण आमच्या प्रशिक्षणाचे परिणाम केंद्रित असल्यामुळे आमच्या कंपनीला हे काम मिळाले. त्यांनी मला विचारले की तुम्ही 6,000 अधिकाऱ्यांना काय शिकवणार आहात? मी माझ्या प्रशिक्षण मॉड्यूलमधील त्यांना सविस्तर सांगितले. त्या मला म्हणाल्या, उज्ज्वल, तुम्ही त्यांना काहीही शिकवा,
पण त्यांना धैर्य नक्की शिकवा. त्यांच्यात इतके धैर्य असले पाहिजे की ते चुकीच्या व्यवस्थेचा विरोध करू शकतील आणि योग्य मुद्द्याच्या बाजूने आपले मत मांडू शकतील. मला वाटते डॉक्टर किरण बेदी यांनी पंतप्रधानांची गाडी नो पार्किंग झोनमधून उचलून न्यायची हिंमत कशी केली असेल. नुकतेच 26 ऑगस्टला नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर श्री अण्णा हजारे यांच्या मंचावरून मला हजारो लोकांना प्रेरित करण्याची संधी मिळाली. माझ्यापूर्वी डॉक्टर किरण बेदी यांचे भाषण होते. जबरदस्त धैर्याने कोणत्याही भीतीशिवाय त्यांनी भ्रष्टाचारावर हल्ला चढवला. त्या आतून एक सशक्त महिला आहेत आणि धैर्याच्या क्षेत्रातील माझ्या परिचयातील आदर्श व्यक्तींपैकी एक आहेत. मी विचारकाने म्हटले आहे, भीती वाटत असली तरी योग्य काम करत राहा, कारण भीतीपुढेच विजय असतो. साधेपणा आणि सहजतेच्या क्षेत्रातील आदर्श. डॉक्टर पाटणी इस्रोचे चेअरमॅन श्री राधाकृष्णन व RVVचे कुलगुरू श्री S.K. पांडे यांच्यासोबत. जेव्हा जवळ काही नसते तेव्हा सहजता ही गरज असू शकते, परंतु जेव्हा सर्व काही असते तरीही सहजता असते तेव्हा ती शक्ती असते. डॉक्टर पॉवरसूत्र उज्ज्वल पाटणी. इस्रोचे चेअरमॅन श्री राधाकृष्णन यांच्यासोबत रायपूरमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू होती. पुस्तक भेट देताना मला खूप संकोच वाटत होता, कारण मी पुस्तकाची नवीन प्रत आणायला विसरलो होतो. ते पुस्तक थोडे जुने दिसत होते, कारण ते बरेच दिवस गाडीत ठेवलेले होते. मी संकोचाने म्हणालो, माफ करा, मी जुने पुस्तक भेट देत आहे. ते मला म्हणाले, पाटणीजी, पुस्तक जितके जुने असते तितकेच ते मौल्यवान असते. त्यांच्या उत्तराने आम्ही निरुत्तर झालो. ते युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊसच्या एका साध्या खोलीत थांबले होते. तर त्यांच्या सांगण्यावरून पंचतारांकित हॉटेलमध्ये बुक होऊ शकले असते. त्यांचे म्हणणे होते की लक्झरी हॉटेलपेक्षा अशा ठिकाणी राहायला मला जास्त आवडते. उच्च पदावर असूनही त्यांच्या अनोख्या सहजतेने व साधेपणाने मला त्यांचे चाहते बनण्यास प्रवृत्त केले. मोठी माणसे कधीही मोठेपणाचा अनुभव घेत नाहीत, तर लहान माणसे कधीही लहानपणाचा अनुभव घेत नाहीत. मी नुकताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी एक दिवस घालवला. माझे गुरु, क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनी श्री तरुण सागरजी महाराज हे श्री शिवराज सिंह यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी आले होते आणि मलाही आमंत्रण करण्यात आले होते. सकाळी एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन होते, ज्यामध्ये मुनी श्री तरुण सागरजींच्या कडू प्रवचनापूर्वी ते शिवराजजी आणि माझे भाषण ठेवण्यात आले होते. दुपारचे 3 वाजले होते आणि भूक लागली होती. आम्ही बाहेर जेवायला जाण्याचा विचार करत होतो. जशीच मुख्यमंत्रींच्या पत्नी श्रीमती साधना सिंह यांना कळले की आम्ही बाहेर जेवायला जाणार आहोत, त्यांनी त्वरित आम्हाला त्यांच्या भोजन कक्षामध्ये बोलवले. व्यस्त कार्यक्रमातही एका सामान्य गृहिणीप्रमाणे त्यांनी वारंवार आग्रह करून आम्हाला जेवण वाढले. जोपर्यंत जेवण संपले नाही तोपर्यंत त्या आम्हाला सतत विचारत होत्या. तिथे अनेक कर्मचारी उभे होते. त्यांनी इच्छिले असते तर कर्मचाऱ्याला इशारा केला असता आणि तिथून निघून गेल्या असत्या. माझ्या मनात प्रश्न येत होता की अखेर श्रीमती साधना सिंह यांना इतका आग्रह करण्याची गरज काय होती. मनाने उत्तर दिले की कदाचित सहजता हा त्यांचा स्वभावाचा गुण असावा. याच संस्कारामुळे आणि चांगुलपणामुळे त्या लोकप्रिय आहेत. कुठल्याही औपचारिकपणा न ठेवता त्या म्हणाल्या की पाटणीजी, तुमची सफल वक्ता, सफल व्यक्ती, यशस्वी वक्ता, यशस्वी व्यक्ती देऊन जा. ती माझ्याकडे होती, पण कोणीतरी घेऊन गेले आहे. अशा प्रत्येक अविस्मरणीय घटनेची मी स्वतःला विचारतो, शिखरावर पोहोचल्यानंतर कधी मी इतका साधा राहू शकेन का? माझ्यामध्ये इतकी विनम्रता टिकून राहील का? मग मला वाटते अजून खूप मोठे व्हायचे आहे. त्या साधेपणा आणि सहजतेसाठी माझ्या अनेक आदर्श व्यक्तींपैकी एक आहेत. तुमचे आदर्श तुमच्या आजूबाजूलाही असू शकतात. माझे गृहनगर छत्तीसगडमधील भिलाई शहर आहे. तेथे एका मोठ्या उद्योग समूहाच्या प्रमुखाशी माझे चांगले संबंध आहेत.
2006मध्ये रायपूरमध्ये प्रभावी बोलण्याच्या कलेवर माझी एक कार्यशाळा सुरू झाली. तेव्हा मी पाहिले की ते त्यांच्या पत्नीसोबत एक सामान्य माणसाप्रमाणे सहभागी झाले होते. जवळपास 8 तास ते इतर 30 सहभागींसोबत कार्यशाळेचा आनंद घेत होते. इतका मोठा उद्योगपती सामान्य सहभागींप्रमाणे साधी नोंदणी करून भाग घेत आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांना त्या सहजतेने मला चकित केले. आजकाल सामान्य उद्योगपतीसुद्धा अपॉइंटमेंटशिवाय भेटत नाहीत. कार्यक्रमात पाहुणे नाही बनवले तर यायला तयार नसतात आणि इतरांकडून ज्ञान ग्रहण करायला इच्छुक नसतात. अशा परिस्थितीतही जर एक प्रतिष्ठित औद्योगिक घराण्याचा प्रमुख इतका सहज असेल तर त्याचे कौतुक करावेसे वाटते. या सहजतेने कौतुक करत मी त्यांना पत्रही लिहिले. माझे मानणे आहे की जर कोणाचा एखादा गुण तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला तर त्या व्यक्तीपर्यंत आपली प्रशंसा नक्की पोहोचवावी, ज्यामुळे तो गुण आणखीनच वाढतो. साधेपणा, सहजपणा, सरळपणा या क्षेत्रामध्ये ते माझ्या परिचयातील आदर्श व्यक्तींपैकी एक आहेत. काही लोक साधेपणाला कमजोरी समजतात, पण मी नेहमी देवाकडे प्रार्थना करतो, मी कितीही प्रसिद्ध झालो, मी कितीही यश मिळवले तरी माझ्यामध्ये या लोकांसारखा अद्भुत साधेपणा नक्की द्या. मृत्यूला थकवणारे रोल मॉडेल. गंभीर आजार जेव्हा हल्ला करतात तेव्हा मजबूत लोकांची इच्छाशक्तीसुद्धा खच्ची होते. कॅन्सर इत्यादी नावांनी देखील लोकांचे कापरे भरतात. अशा परिस्थितीत जर कोणी माणूस हिमतीने रोज आजाराचा सामना करत असेल त्याला सलाम केलाच पाहिजे. विपरीत परिस्थितीला हरवणारी जोडी म्हणजे श्री गोपाल खंडेलवाल आणि स्वर्गीय राधा खंडेलवाल. राधा खंडेलवाल खूपच धाडसी, व्यवहारकुशल आणि जीवनाचा आनंद घेणाऱ्या अद्भुत महिला होत्या. त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. शस्त्रक्रिया झाल्यावर काही वर्षांनी शरीराच्या इतर भागांमध्ये पुन्हा कॅन्सर पसरला. अनेक वेळा डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा शेवटची वेळ आली आहे, पण प्रत्येक वेळेस त्या परिस्थितीला हरवून काही वर्ष काढत होत्या आणि डॉक्टर चकित होत होते. यात त्यांच्या इच्छाशक्तीसोबत त्यांचे पती गोपाल खंडेलवाल यांच्या ध्यासाची जबरदस्त भूमिका होती. जेव्हा त्या कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईला जात असत तेव्हा गोपालजी खूप सारे मित्र आणि नातेवाईकांची फौज सोबत घेऊन जात असत. संपूर्ण ट्रेनच्या प्रवासात खाणे, पिणे, मजा करणे, हसणे, खेळणे या दरम्यान ते राधाजींना तणावापासून दूर ठेवत असत. जेव्हा ते ऑपरेशनसाठी थिएटरमध्ये जात तेव्हा तिथे कोणतेही दुःख किंवा चिंतेचे वातावरण नसे, तर विनोदाचे वातावरण असे. असे वाटत होते की जणू मृत्यूची खिल्ली उडवली जात आहे. अनेक वेळा त्या नववधूसारख्या सजून थिएटरमध्ये गेल्या होत्या. अनेक जण ऑपरेशन थिएटरमध्ये काही झाले तर वर गेल्यावर त्या सुंदर दिसतील. कॅन्सरच्या उपचारादरम्यान जेव्हा डोक्याचे केस गळू लागले तेव्हा डॉक्टरांनी गोपालजींना सांगितले की पूर्ण केस गळण्याची शक्यता आहे. त्यांनी मनात विचार केला की महिलांचे आपल्या केसांवर खूप प्रेम असते. रोज केस गळतील आणि ती रोज क्षणक्षण तरपडेल. एक धाडसी निर्णय घेत त्यांनी आपल्या पत्नीचे मुंडन केले. लगेच त्यांना मुंबईला घेऊन आले आणि एक छान नवीन विग लावून दिला. हा एक अचूक निर्णय ठरला, कारण 1-2 दिवस त्या दुःखी होत्या, पण त्यानंतर त्यांना त्याची नवीन विग आवडायला लागली. एखाद्या सामान्य माणूस असे करण्याचे स्वप्न तरी पाहू शकेल का? तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की राधाजींच्या शरीराच्या किती भागांना कर्करोगाने ग्रासले होते. स्तन कर्करोग, हाडांचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग असूनही जर तुम्ही हसतमुख असाल, कैलास मानसरोवराची यात्रा करत असाल तर तो एक चमत्कारच मानला जाईल. ज्या दुर्गम यात्रेला जायला बहुतेक निरोगी माणसेही घाबरतात, तिथे गोपाल खंडेलवाल आपल्या पत्नीला इतक्या आजारपणात घेऊन गेले. डॉक्टरांनी याला आत्मघातकी पाऊल म्हटले. देवाचा आशीर्वाद बघा की कुठल्याही अडचणींशिवाय ते यात्रा करून परत आले. अलीकडेच श्रीमती राधा खंडेलवाल यांचे निधन झाले. आज एका छोट्याशा आजारातून माणूस हिंमत हरवून जातो आणि त्याचे कुटुंबीयही, पण त्या जोडप्याने एक प्रेम आणि इच्छाशक्तीच्या बळावर डॉक्टरांच्या भविष्यवाणीला खोटे ठरवले आणि मृत्यूशी अनेक वर्ष लपंडाव खेळले.
जर असे म्हटले की त्यांच्या जिद्दीने मृत्यूलाही थकवून सोडले होते तर ती अतिशयोक्ती होणार नाही. गोपाल आणि राधा यांच्या कहाणीत असे हजारो किस्से आहेत जे तुम्हाला हादरवून टाकतील. मी या जोडप्याला जवळून पाहिले आहे आणि मी त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याची योजना करत आहे. ही कहाणी जगातील कोट्यावधी आजारी लोकांना प्रेरणा देईल आणि ते मनाच्या ताकदीने आजारावर विजय मिळवतील. विपरीत परिस्थितीतही संघर्ष करण्याचे माझे आदर्श आहेत. गोपालजी आणि कैलासवासी राधा खंडेलवाल. त्याग आणि बलिदानासाठी आदर्श. आमच्या मावशीला 5 मुली होत्या आणि एकही मुलगा नव्हता. आमच्या मावशीच्या एका मोठ्या मुलीचं लग्न डॉक्टरांशी लग्न झालं. माझ्या मोठ्या बहिणीचं पहिलं बाळ मुलगी झाली आणि दुसरं बाळ मुलगा झाला. आईवडिलांचं दुःख मुलीपेक्षा जास्त कोण जाणणार. माझ्या मोठ्या बहिणीला आईवडिलांच्या आयुष्यात मुलींच्या विरहानंतर येणारी एकाकीपणाची जाणीव होत होती. तिने असा निर्णय घेतला की जो सामान्य माणूस कधीही घेऊ शकत नाही. ती आपल्या आईवडिलांच्या घरी गेली आणि आपल्या एकुलत्या एक मुलाला तिथे ठेवून आली. भारतात सगळ्यांनाच मुलाची इच्छा असते. अशा परिस्थितीत आपल्या मुलाला दुसऱ्या घरी सोडून येण्यासाठी किती धाडस लागलं असेल हे तर तीच जाणते. तिच्या नवऱ्याच्या व्यक्तिमत्वाची विशालताही मान्य करावी लागेल, ज्यांनी या कठीण निर्णयाला पाठिंबा दिला. दोन्ही मुले सोडून गेल्यामुळे ते आतून रडत होते, पण त्यांनी कधीही आपला निर्णय बदलण्याचा विचार केला नाही. काही वर्षांनंतर देवाने त्यांना पुन्हा एक मुलगा दिला. आता तो MBBS करत आहे. मी एकदा विचारलं की तुम्ही लोकांनी इतकी मोठी हिंमत कशी केली? याचं उत्तर होतं की बस केली. जे नशिबात असेल ते पाहिलं जाईल. काही वर्षांपूर्वी माझे मेहुणे त्यांच्या मुलाला भेटले आणि त्यांनी त्याला सगळी गोष्ट सांगितली. काहीही लपवलं नाही. कोणताही वाईट विचार मनात ठेवला नाही. अगदी स्वच्छ मनाने सांगितलं. आज ते आनंदी आहेत. सगळ्यांच्या आयुष्याचं देवाने संतुलन राखलं आहे. माझ्या मनात आजही हा विचार येतो की पहिल्या मुलाला दुसऱ्यांना देण्याचं, भले ते कुटुंबातील सदस्य जरी असले तरी, धाडस माझ्यात कधी येईल का? मी इतका मोठा त्याग करू शकेन का? मी माझ्या आनंदाची कुर्बानी देऊ शकेन का? माझं मन मला निष्पक्षपणे उत्तर देतं की इतकी उदात्त भावना येण्यासाठी अनेक जन्म लागू शकतात. त्याग आणि बलिदानाच्या क्षेत्रात ते माझ्या परिचयातील आदर्श व्यक्तींपैकी एक आहेत. मेहनतीचे आदर्श. जर तुमचा कोणी आदर्श नसेल तर त्याची 2 कारणे असू शकतात. एकतर तुमचा अहंकार खूप मोठा आहे किंवा तुमच्यात शिकण्याची क्षमता कमी आहे. पॉवर सूत्र डॉक्टर उज्ज्वल पाटणे. छत्तीसगडमधील एका प्रतिष्ठित औद्योगिक घराण्याच्या अध्यक्षांची दिनचर्या पाहून मला आश्चर्य वाटते. आज त्यांचे वय 70 वर्षापेक्षा जास्त आहे. पायांनी सरळ उभे राहण्यास त्यांना त्रास होतो कारण त्यांना स्नायूंची समस्या आहे. पण जर आजही त्यांची कर्मठता कौतुकास्पद आहे. ते सकाळी 9 वाजता कामावर जातात आणि रात्री 8 वाजता परत येतात. त्यांना अनेक वेळा हृदयविकाराचा झटका आला आहे, पण प्रत्येक वेळी ते आजारावर मात करून 2-4 दिवसातच पुन्हा पूर्ण वेळ कामाला लागतात. काही महिन्यापूर्वी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना 2 दिवस ICUमध्ये राहावे लागले होते, पण पुन्हा ते 3 दिवसानंतर फॅक्टरीमध्ये पोहोचले. आजचे तरुण जाहिरातींनी प्रेरित होऊन 30 वर्षाच्या वयात निवृत्तीची योजना सुरू करतात. आठवड्यातून 2 दिवसांचा वीकेंड ठेवतात आणि रात्री उशिरा पार्टी करून सकाळी उशिरा दिवसाची सुरुवात करतात. अशा परिस्थितीतही या 70 वर्षाच्या जवानांना मी पाहतो तेव्हा आळसाचा विचार मनात यायलाही लाज वाटते. मी सुद्धा हे पुस्तक लिहिण्यासाठी सुट्टी घेण्याचा निर्णय घेऊ शकलो नाही. माझी इच्छा होती की बाकीचे कामही चालू राहावे आणि पुस्तकही लिहावे. या कारणामुळे हे पुस्तक लिहायला खूप उशीर झाला आहे. या आदर्शांना पाहून मला माझ्या संकोचाचा पश्चाताप झाला. मला वाटले की जेव्हा हे लोक निवृत्तीच्या वयात जीवनाला अद्भुत मेहनतीने नवी दिशा देऊ शकतात, तेव्हा आमच्यासारख्या तरुणांनी संकोच करण्यापूर्वी 1000 वेळा विचार करायला हवा. सामान्य माणूस आपल्या अनुभवातून शिकतो. बुद्धिमान व्यक्ती दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो. डॉक्टर जोसेफ कोलिन्स. ही माझी पहिली अशी कृती आहे ज्यामध्ये मी माझ्या आजूबाजूच्या लोकांचा इतका उल्लेख केला आहे. खरं सांगायचं तर हे प्रकरण लिहिताना मला खूप आनंद झाला. लिहित असतानाही मी आतून आंदोलित होत होतो. माझ्या आयुष्यात असे अनेक सुपरस्टार आहेत
आणि जेव्हाही मी त्यांच्याबद्दल विचार करतो, त्यांची मेहनत, त्यांची क्षमता, त्यांची उपलब्धी मला नवीन ऊर्जा देतात. हे प्रकरण मी इथेच थांबवतो, कारण मी मोठ्या द्विधेत आहे की कोणाकोणाचा उल्लेख करू आणि कोणाला सोडू. मी इथे बऱ्याच लोकांची नावे लिहिली नाहीत, कारण त्या सर्वांची मी पूर्वी परवानगी घेतली नाही. माझ्या लिहिण्याचा उद्देश हाच आहे की लोकांनी आपल्या जीवनात आदर्श निर्माण करावे, आपल्या आजूबाजूच्या लोकांकडूनही प्रेरणा घ्यावी. मला पूर्ण खात्री आहे की गुण आणि उपलब्धींनी भरलेले हे प्रकरण लाखो वाचकांना प्रेरणा देईल. इतर अनेक आदर्शांच्या मर्यादा असल्यामुळे उल्लेख करू शकलो नाही, पण ते माझ्या हृदयात खोलवर रुजलेले आहेत. काही जवळचे चित्रपट, कलाकारांचा आणि राजकीय नेत्यांचा उल्लेख मी केला नाही, कारण मला वाटते कदाचित त्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करायचे नसेल. भविष्यात त्यांची परवानगी घेऊन त्यांना स्थान देईल. सारांश हा आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या आजूबाजूच्या लोकांना आदर्श बनवा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या, त्यांचे अनुकरण करा, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि आपले जीवन परिपूर्णतेकडे घेऊन जा. पुढील पानावर आदर्श व्यक्तींची कार्यपत्रिका वर्कशीट दिली आहे. ती पूर्ण प्रामाणिक आणि गंभीर्याने भरा. वर्कशीट 12. रोल मॉडेल कार्यपत्रक. आपल्या जीवनाकडे बारकाईने पहा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये खालील श्रेणीमध्ये रोल मॉडेल शोधा. आर्थिक यश, मेहनत आणि शिस्त, त्याग, बलिदान, मिलनसारपणा, नवीन शिकणे, समाजसेवा, कौटुंबिक सलोखा, इतर श्रेणी. टॉपिक 37. हॉट लिस्ट 25. हॉट 25 लिस्ट व रोल मॉडेल हे अध्याय समाविष्ट करू की नको या दुविधेतून मार्ग काढण्यासाठी मी माझ्या खास सहकाऱ्यांकडून मत मागवले. वाचल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील एका विद्वान मित्राने मला उत्तर दिले, जर तुम्हाला वाटत असेल की पॉवर थिंकिंगला जीवनात आत्मसात करण्यासाठी या दोन्ही अध्यायांची गरज आहे, तर तुम्ही कोणाचीही पर्वा न करता समाविष्ट करायला हवेत. तुम्ही लेखक आहात आणि हे अध्याय तुमच्या मौलिक विचार आहेत. इतरांना ते स्वीकारायचे आहेत की नाही हे त्यांच्यावर सोडू द्या. तुम्ही त्याची चिंता करू का बसता? एका भारतीय कंपनीचे चेअरमॅन माझ्यावर खूप प्रेमळ आहेत. त्यांनी उत्तर दिले, उज्ज्वलजी, तुमची पुस्तके लोकांना आवडतात कारण तुम्ही स्पष्टपणे लिहिता. तुमची एक खास शैली आहे जी सीमांमध्ये विश्वास ठेवत नाही. मलाही तुमच्या अनेक गोष्टी लगेच पटत नाहीत, तरीही मला तुमची पुस्तके आवडतात. तुम्ही तुमच्या मौलिकतेला इतर लोकांकडून सल्लामसलत करून प्रभावित करू नका. हे अध्याय सोन्यासारखे खरे आहेत, पण ते स्वीकारण्यासाठी हिंमत लागते. तुम्ही ते नक्कीच समाविष्ट करा. अशा पत्रांच्या आधारावर मी हे अध्याय समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. जगातल्या प्रत्येक गोष्टींची तुम्हाला खोलवर माहिती असणे महत्त्वाचे नाही, पण अशा काही लोकांना ओळखणे महत्त्वाचे आहे ज्यांना खोलवर ज्ञान आहे. पॉवर सूत्र डॉक्टर उज्ज्वल पाटणे. हॉट 25 लिस्टचा अर्थ अशा लोकांशी संबंध वाढवणे आहे जे आपल्याला वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक आणि आर्थिक इत्यादी क्षेत्रामध्ये मदत करू शकतील. जर आपण दर आठवड्याला काही तास अशा लोकांशी संबंध जोडण्यात घालवले जे विविध क्षेत्रात तज्ज्ञ आहेत, तर आपल्या जीवनाला अद्भुत मार्गदर्शन आणि मदत मिळू शकते. अनेक कामे अशी असतात जी पैसा देऊनही होत नाहीत, पण संबंधामुळे होतात. तुमचे हे खास लोक तुम्हाला मध्यरात्रीही उपयोगी येऊ शकतात. देशाच्या कोणत्याही भागात मदतीची गरज भासल्यास कोणाच्या ना कोणाच्या तरी संबंध निघतोच. संपर्क, ध्यान, धन, ज्ञान, मार्गदर्शन इत्यादी कोणत्याही गरजेसाठी ही मानवी बँक तुमच्यासाठी उपयोगी येऊ शकते. जर आपण विविध क्षेत्रातील उच्च पदांवरील लोकांना निवडले, त्यांच्याशी भेटीगाठींची साखळी जोडली आणि त्यांच्याशी घनिष्ठता वाढवली, तर ते आपल्या जीवनातील मार्गदर्शक आणि संकटमोचन ठरू शकतात. पॉवर थिंकिंग म्हणते की जेव्हा तहान लागते तेव्हाच विहीर खणणे मूर्खपणाचे आहे. पाण्याची व्यवस्था अगोदरच केलेली असावी. म्हणून जीवनातील कठीण क्षणांमध्ये मदतीसाठी धावाधाव करण्याऐवजी अगोदरच काही लोकांचा आपल्यावर हात असावा. या यादीला मी हॉट 25 लिस्ट असे नाव दिले आहे. आपण इच्छित असल्यास आवश्यकतेनुसार ही संख्या वाढवू शकता. काही लोकांचे म्हणणे आहे की मैत्री आपोआपच होते.
यासाठी यादी बनवण्याची काय गरज? पॉवर थिंकिंग म्हणते की जी मैत्री जे घडत आहे ते घडू द्या, पण जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी त्याने पुढे सरसावून योग्य लोकांशी मैत्री करावी लागेल, यादी तयारी करावी लागेल आणि अधिक प्रयत्न करावे लागतील. अखेर कोणाशी संबंध वाढवायचे आहेत? सामान्यांपासून खासपर्यंत. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात काही असे संबंध तयार करावे लागतील जे चांगल्या आणि वाईट दोन्ही वेळेत उपयोगी ठरतील. प्रश्न हा आहे की ते लोक कोण आहेत ज्यांना आपण मानवी बँकेत समाविष्ट करण्याची पहल करायची आहे. चला यादी तयार करण्याचा प्रयत्न करूया. आध्यात्मिक गुरु, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकाल आणि ज्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख आणि आनंद येईल. पोलीस अधिकारी, जे अडचण आल्यावर तुम्हाला मदत करू शकतील. उद्योगपती, जे सामाजिक आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी विविध संसाधनांनी मदत करू शकतील. प्रभावशाली नेते, जेव्हा तुमच्यात सर्व क्षमता असूनही तुमचे काम अडलेले असेल आणि अयोग्य लोक तुमच्या पुढे जात असतील तेव्हा तुमच्या पाठीशी उभे राहू शकतील. डॉक्टर, जे मध्यरात्री त्रास झाल्यानंतर त्यांची झोप सोडून तुमच्यासाठी येऊ शकतील. वकील, जे कठीण परिस्थितीत त्वरित तुमच्या मदतीला धावून येतील. पत्रकार बंधू, जे तुमच्या यशाचे प्रकाशन करून तुमच्या मेहनतीला मान्यता देऊ शकतील. बुद्धिजीवी टीम, ज्यांच्या सोबत बसून अर्थपूर्ण चर्चेतून तुमच्या विचारांची पातळी सुधारेल. तुमच्या कार्यक्षेत्रातील उच्च स्तराचे लोक, जे तुम्हाला जलद गतीने यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करू शकतील. काही जिगरी दोस्त, जे कठीण प्रसंगी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुमच्यासोबत उभे राहतील. समाजसेवक, ज्यांच्यासोबत तुम्ही समाजात योगदान देऊ शकाल आणि प्रतिष्ठा मिळवू शकाल. मोठी आर्थिक सफलता मिळवलेले लोक, असे लोक जे तुमच्यापेक्षा अनेक पटीने मोठे असतील, ज्यांच्याकडून तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकाल आणि स्वतःला लहान देखील वाटेल, त्यामुळे आपल्याला गर्व येणार नाही. तुमच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनाचा विचार करून कमीत कमी 25 लोकांची यादी तयार करा, जे तुमचे मानवी बँक असतील. काही लोकांना ही हॉट 25ची यादी स्वार्थी सल्ला वाटू शकतो, पण माझा दृष्टिकोन वेगळा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांची संगती तुमच्या मानसिक स्तराला उंच नेते, तुमच्या मानसिक सामाजिक प्रतिष्ठेत वाढ करते आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण असल्याची जाणीव करून देते. प्रत्येक आठवड्यात तुम्ही अनेक तास गप्पांमध्ये, अनावश्यक टीव्ही आणि मोबाईलमध्ये, जास्त झोपेत किंवा अशाच काही अनप्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये घालवता. त्याऐवजी मानवी बँकेसाठी त्या वेळेची गुंतवणूक करणे 1000 पटीने चांगले. हॉटलिस्ट ही उत्तम संगत विकसित करण्याचे कार्य आहे आणि या कृतीत प्रत्येक ठिकाणी उत्तम संगतीची वकिली केली आहे. उत्तम संगत करण्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढे सरसावून खास लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. संगत विकसित करणे आणि चुकीचे काम नाही. मोठ्या कंपन्या तर संबंध विकसित करण्यासाठी अधिकाऱ्यांची एक टीम ठेवतात, जी गरजेनुसार संबंध विकसित करते. मानवी बँक बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या मित्रांना सोडायचे नाही, तर नवीन मित्रांना जोडायचे आहे. शांतपणे बसा आणि जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची यादी तयार करा आणि प्रत्येक क्षेत्रातील काही लोकांशी संबंध वाढवण्याच्या दिशेने काम करा. पूर्ण प्रामाणिकपणाने आणि मनाने त्यांच्या कामात सहभागी व्हा. जेव्हा संबंध घनिष्ठ होतील तेव्हा आपल्या गरजेच्या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे मनमोकळेपणाने जा. कोणत्याही कारणाशिवाय त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमच्यामध्ये श्रेष्ठता विकसित होऊ शकेल. ज्याप्रमाणे बँकेत भरपूर पैसे असल्यास मानवाला आत्मविश्वास वाटतो, त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे मजबूत मानवी बँक असेल तर तुम्हाला जीवनात कोणत्याही संकटाची भीती वाटणार नाही. कोणत्याही अडचणीत मदत करण्यासाठी अनेक लोक असतील. तुमच्या घरी एक हॉटलिस्ट महत्त्वाच्या व्यक्तींची यादी असायला हवी, ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रभावशाली लोकांची नावे आणि फोन नंबर लिहिलेले असावेत. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना हा निर्देश असावा की अडचण आल्यास या नंबरवर फोन करून मानवी बँकेची मदत घेऊ शकतील. पुढील पानावर दिलेली हॉट 25 वर्कशीट गांभीर्याने पूर्ण करा. पॉवर योजना. विविध क्षेत्रातील टॉप 25 लोकांची यादी लेखी स्वरूपात तयार करा. प्रत्येक आठवड्यात आपल्या हॉटलिस्टमधील कोणत्याही एका व्यक्तीसोबत ओळख वाढवण्यासाठी पुढाकार घ्या.
ओळख वाढवल्यानंतर तिचे घनिष्ठ संबंधात रूपांतर करा. त्यांना आपल्या जीवनात मनापासून महत्त्वाचे स्थान द्या. वर्कशीट क्रमांक 13 हॉटलिस्ट कार्यपत्रक. क्षेत्र, त्यापुढे व्यक्तींची नावे. टॉपिक नंबर 38. तुमची MRP काय आहे? पॉवर थिंकिंगचा अर्थ आहे प्रत्येक क्षणी स्वतःला हे जाणवून देणे की तुम्ही एक महत्त्वाचे व्यक्ती आहात आणि देवाने तुम्हाला एका खास उद्देशासाठी या जगात पाठवलेले आहे. पॉवर सूत्र डॉक्टर उज्ज्वल पाटणे. मी अनेकदा विचार करतो की देवाने माणसाला MRP मॅक्झिमल रिटल प्राईज सोबत का जन्माला घातले नाही? जर बाळ आपल्या शरीरावर छापलेली MRP घेऊन जन्माला आले असते तर या अद्भुत परिस्थितीची कल्पना करा. जसे बाळ गर्भातून बाहेर येते, डॉक्टर आणि नर्स लिंग पाहण्याऐवजी पहिला MRP पाहतील. जर MRP कमी छापलेली असेल तर आईवडील दुःख करतील आणि जर MRP जोरदार असेल तर ऑपरेशन थिएटरमधून सुद्धा शुभेच्छा बाहेर येतील. आईवडील मंदिरात मुलगा किंवा मुलगी मागण्यासोबत जास्त MRP असलेले मुलांसाठी प्रार्थना करतील. बाळ होण्यापूर्वी यज्ञ पूजा करतील जेणेकरून बाळ जास्त MRP वाला जन्माला यावे आणि पंडितांचाही धंदा चालू होईल. श्रीमंत लोक ही विचार करून त्रस्त राहतील की त्यांच्याकडे त्यांच्या आर्थिक स्तराची किंवा त्याच्याहून जास्त MRP असलेली बाळ जन्माला येईल की नाही. जर श्रीमंताच्या घरी कमी MRP असलेला मुलगा जन्माला आला तर त्याला नालायक म्हणून चालत आणि सगळी संपत्ती बुडवणार असे समजले जाई. गरिबांच्या घरी जास्त MRP असलेला मुलगा जन्माला आला तर तो आनंदाने नाचू लागे. जास्त MRP असलेला मुलगा पाहून त्याला महत्त्व न देणारे नातेवाईकसुद्धा महत्त्व देऊ लागतील, कारण त्यांना माहीत असे की हा पुढे श्रीमंत बनणार आहे. महिला किटी पार्टीमध्ये याच गोष्टींची चर्चा करताना दिसतात की कोणाच्या घरी किती MRP असलेला मुलगा जन्माला आला. शिक्षक वर्गात जास्त MRP असलेल्या मुलाला लाडात ठेवतात, कारण भविष्यात तो विद्यापीठ स्थापन करून शिक्षकालाही चांगली नोकरी देऊ शकतो. जगात यश आणि अपयश यासारखे शब्द निरर्थक ठरतील, कारण सगळ्यांना माहीत असेल की त्यांची अंतिम MRP जास्त आहे. काय आहे? श्रीमंती आईवडील आपल्या मुलीचे जास्त MRP असलेल्या मुलाशी लग्न करतील जेणेकरून भविष्यात कोणतेही आर्थिक असुरक्षितता राहणार नाही. पण देवाने असे केले नाही. देवाने प्रत्येक माणसाला MRP शिवाय जन्माला घातले. विचार करण्याची, समजून घेण्याची व स्वप्न पूर्ण करण्याची अफाट शक्ती दिली. हे सर्व त्याने यासाठी केले की जेणेकरून प्रत्येक माणूस जीवनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत श्रेष्ठता आणि प्रगतीच्या मार्गावर चालत राहील आणि सगळ्या आशा जिवंत राहतील. देवाने हे यासाठी केले जेणेकरून जगातील प्रत्येक माणूस आपली MRP स्वतः ठरवेल. मित्रांनो, परमेश्वराने तुम्हाला स्वतंत्र सोडले आहे जेणेकरून तुम्ही आपले भविष्य स्वतः लिहू शकाल. म्हणूनच या जगात कॉलेजमध्ये नापास झालेला युवक बिल गेट्स बनतो, पेट्रोल भरणारा धीरूभाई अंबानी बनतो, टॅक्सी चालवणारा ऑस्कर विजेता AR रेहमान बनतो, शोषित ओप्रा विन्फ्रे जगातील सर्वात श्रीमंत महिला बनते आणि गरिबांचा मुलगा लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनतो. हे सर्व यासाठी झाले कारण परमेश्वरांनी आम्हा सगळ्यांना कोणत्याही MRP शिवाय निर्माण झाला आहात. म्हणून बंधने तोडा आणि तुमची MRP स्वतः ठरवा. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमची खरी किंमत जग ओळखत नाही तर हिंमत हरू नका. थोडे थांबा, जास्त यश मिळवा, उत्कृष्टता मिळवा, तुमची उपलब्धी आणि क्षमता जगासमोर पोहोचवा. जोपर्यंत जग तुमची MRP मॅक्झिमम रिटल प्राईज स्वीकारत नाही तोपर्यंत मानसिकरित्या ती MRP मिनिमम रिझर्व्ह प्राईज मानून कार्य करत राहा. प्रत्येक महानायकाची सुरुवातीला खिल्ली उडवली जाते, मग विरोध होतो आणि शेवटी जय जयकार होतो. पॉवर सूत्र डॉक्टर उज्ज्वल पाटणे. पॉवर योजना. स्वतःबद्दल मोठे विचार करा, मोठी स्वप्न बघा. जर आर्थिक क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला जे धन मिळवायचे आहे त्याची दररोज कल्पना करा. पॅड सिद्धांताची मदत घ्या. MRP मॅक्झिमम रिटेल प्राईज ठरवा आणि विश्वास ठेवा की तुम्ही त्यांचे अधिकारी आहात. तुमच्या क्षमतांना मर्यादेत बांधू नका. टॉपिक नंबर 39. जे दिसेल तेच विकेल. ही 2007 मध्ये वॉशिंग्टन DC च्या मेट्रो स्टेशनवर घडलेली एक सत्य घटना आहे.
एका व्यक्तीने स्टेशनवर व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. त्याने न थांबता 6 धून वाजवल्या. त्या काळात 2000 लोक समोरून गेले. ते आपापल्या कामावर जात होते. वादन सुरू केल्याच्या 15 मिनिटानंतर व्हायोलिन वादकाच्या टोपीमध्ये एका महिलेने पहिला $1 टाकला. त्याने न थांबता पुढे निघून गेले. सुमारे 7 मिनिटांनंतर एक तरुण काही वेळासाठी तेथे थांबला. 45 मिनिटांच्या अवधीत फक्त 6 लोक तेथे थांबले आणि त्यांनी काही क्षण वादनाचा आनंद घेतला. सुमारे 20 लोकांनी पैसे टाकले, पण ते तेथून निघून गेले. एकूण त्या वादकाला 45 मिनिटात $32 मिळाले. वादकाचा आनंद घेणाऱ्यांची संख्या नगण्य होती. एका तासाभरानंतर तो व्हायोलिन आवरून जायला निघाला. न तिथे कोणी कौतुक करायला उभे होते, न कोणी टाळ्या वाजवत होते. ते वादक जोशुआ बेल होते. ते जगातील सर्वोत्तम व्हायोलिन वादकांपैकी एक आहेत. त्या स्टेशनवरती जोशुआ सुमारे 3 कोटी रुपयांचे व्हायोलिन वाजवून आपल्या अनमोल धून सादर करत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त 2 दिवसापूर्वी जोशुआच्या कार्यक्रमात बॉस्टनने एका थिएटर खचाखच भरले होते. लोकांनी तीच धून ऐकण्यासाठी $100चे तिकीट खरेदी केले होते. पण त्या स्टेशनवरती कोणीही त्या अमूल्य धुनीकडे लक्ष दिले नाही आणि जोशुआलाही ओळखले नाही. ही घटना अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने केलेल्या सामाजिक संशोधनाचा भाग होती. MTC ग्लोबल 4मध्ये प्राध्यापक बी. रोज गविता यांनी पोस्ट केलेली ही कथा वाचून मला इतका आनंद झाला की मी त्वरित त्यावर एक अध्याय लिहिला. संशोधनाचा परिणाम काहीही असो, परंतु माझ्या सेल्फ मार्केटिंगच्या स्वतःच्या विपणनाच्या सिद्धांताला याने खूप बळ मिळाले. माझ्या मागील जीत या हार रहो तयार, जिंका किंवा हरा रहा तयार या कृतीत मी स्वयं की मार्केटिंग कीजिए, स्वतःचे विपणन करा या नावाने एक विशेष प्रकरण लिहिले होते. या अध्यायाच्या समर्थनात अनेक मेल आणि पत्रे मला आली होती, पण काही लोकांनी विरोधही केला होता. त्यांचे म्हणणे होते की स्वतःचे मार्केटिंग करणे म्हणजे आपल्या तोंडाने आपली स्तुती करणे, आपलेच तोंड आणि मियाव मियाव. त्यांचे म्हणणे आहे की ज्याच्यात प्रतिभा दिसते त्याला दाखवण्याची गरज नसते. मी त्यांच्या युक्तिवादाशी सहमत नाही, म्हणून या कृतीत मी त्या चर्चेला पुढे नेत आहे. आजच्या या यांत्रिक धावपळीच्या युगात कोणालाही कोणासाठी वेळ नाही आणि अपवाद असू शकतात. जेथे एखाद्या जाणकाराने प्रतिभेला सहज ओळखले असेल, परंतु हुबेहूब किंवा बहुतेक ठिकाणी आपल्याला आपल्या प्रतिभेचे मार्केटिंग करायला लागते, जेणेकरून ती जाणकारांच्या नजरेत येऊ शकेल. ही गोष्ट जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू होते. जर मी तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी भेट करून दिली आणि त्याच्याबद्दल काही विशेष सांगितले नाही, तर तुम्ही त्याच्याशी एका सामान्य व्यक्तीप्रमाणे वागाल आणि विशेष महत्त्व देणार नाही. या उलट मी जर तुम्हाला आधीच सांगितले असेल की ती खूप श्रीमंत व्यक्ती आहे, त्यांच्या कारखान्यामध्ये हजारो लोक काम करतात, याची प्रत्येक गोष्ट अनमोल असते, जर तुम्हाला या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. तुम्ही अत्यंत विनम्र आणि आपुलकीचे वर्तन कराल. तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून एक संदेश शोधाल. तुम्ही अनेक लोकांशी त्या भेटीचा अभिमानाने उल्लेख कराल. राजकारणी व्यक्ती जरी सुरक्षेशिवाय सामान्य माणसासारखी अनोळखी ठिकाणी गेली तरी कोणीही गैरवर्तन करू शकते. कदाचित तो तोंडाने म्हणेल, मी अमुक मंत्री आहे, आणि समोरचा माणूस खळखळून हसेल आणि बोलेल, अरे तू मंत्री आहेस तर आम्ही पंतप्रधान आहे. मित्रांनो, एका हिऱ्याला जर काचेच्या तुकड्यामध्ये ठेवले तर लोक त्याला काचच समजतात. सोन्याच्या दागिन्याला जर आर्टिफिशियल गोल्ड ज्वेलरीच्या पाकिटात ठेवले तर लोक त्याला आर्टिफिशियलच समजतात. माणसाची ही स्वाभाविक विचार करण्याची पद्धत आणि अपेक्षा असते की खास वस्तू खास जागीच असायला हव्यात. म्हणूनच महान संगीतकार जोशुआ जेव्हा स्टेशनवर बसून व्हायोलिन वादन करत होते तेव्हा लोक त्यांना एक सामान्य गरजू कलाकार समजून दुर्लक्षित करत होते. हेच लोक जेव्हा थिएटरमध्ये महागडे तिकीट खरेदी करून जातात तेव्हा मानसिकदृष्ट्या तयार होऊन या अपेक्षेने जातात की आज आपण एक महान वादकाची महान रचना ऐकणार आहोत. ते ऐकण्याच्या आणि आनंद घेण्याच्या मानसिकतेने बसतात. ते मनापासून वाहवाह करतात आणि संगीताच्या लहरीमध्ये हरवून जातात.
जर तुम्हाला तुमच्या प्रतिभेची कदर व्हावी असे वाटत असेल तर तुम्हाला इतर लोकांपर्यंत हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संदेश पोहोचवावा लागेल की तुम्ही प्रतिभाशाली आहात. तुम्हाला तुमची मानसिक तयारी करावी लागेल, ज्यामुळे ते तुम्हाला गांभीर्याने घेतील. प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीच्या काळात हे करावेच लागते आणि यात काहीही चुकीचे नाही. तुम्हाला खास बनवण्यासाठी खास ठिकाणी खास पद्धतीने स्वतःच्या क्षमता दाखवाव्या लागतील. सुरुवातीच्या काळात सगळ्यांना आपली ब्रँड व्हॅल्यू स्वतःच तयार करावी लागते. लवकर झोपणे, लवकर उठणे, खूप मेहनत करणे आणि जाहिरात करणे यात काहीही गैर नाही. सुरुवातीला स्वतःच्या बातम्या वर्तमानपत्रापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांना स्वतःच प्रयत्न करावे लागतात. अतिशय प्रतिभावान आणि कोणत्याही विशिष्ट योग्यतेच्या धनी लोकांना वगळता बहुतेक लोक सुरुवातीला आर्थिक देणगी किंवा इतर संसाधनाद्वारे मदत करून पाहुणे बनू शकतात. कोणत्याही विशिष्ट पदासाठी आपल्या समर्थकांकडून स्वतःचे नाव प्रस्तावित करावे लागतात. प्रतिभा असूनही सुरुवातीच्या काळात शिफारस करावी लागते. टीव्हीवर चेहरा दाखवण्यासाठी रिपोर्टरशी ओळख वाढवावी लागते. अशी हजारो उदाहरणे आहेत तुमच्या मनात असतील आणि असे करणे लाजिरवाणे नाही. हे लक्षात ठेवा की तुम्ही मार्केटिंगच्या मदतीने कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करू शकता, पण तिथे टिकून राहण्यासाठी तुमच्यात प्रतिभा असणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वतःच्या प्रतिभेच्या बळावर तेथे मूळ धरून उभे राहिलात तर एक योग्य पर्याय, योग्य मार्ग आहे. तुम्ही तुमच्या घरी बसून विचार करत असाल की कोणीतरी पारखी येईल आणि तुम्हाला शिखरावर घेऊन जाईल, तर तुम्हाला भीती वाटते की हे स्वप्नच राहून जाईल. म्हणून स्वतःची मार्केटिंग करा, चांगली प्रतिमा तयार करा, माध्यमांमध्ये दिसा, उच्च स्तराच्या लोकांसोबत राहा, जेणेकरून तुमची ही प्रतिमा तशीच बनेल. आपले नाव लोकांपर्यंत पोहोचवा. जर तुमची प्रतिमा सकारात्मक असेल, तुमचा चेहरा लोकांसाठी ओळखीचा असेल आणि तुमचे नाव लोकांनी ऐकले असेल, तर तुम्ही अनेक अडचणींवर मात करू शकता. बचत होते, तुम्हाला संधी लवकर मिळतात आणि तुम्हाला मोठ्या लोकांपर्यंत पोहोचायला अडचण येत नाही. मध्यरात्री ट्रॅफिक पोलिसांकडून गैरवर्तन. एक रात्री मी माझ्या कुटुंबासोबत नाईट शो सिनेमा बघून येत होतो. रस्त्यात पोलिसांनी गाडी थांबवली आणि मला प्रश्न विचारू लागले. मी सांगितले की सिनेमा बघून येत आहे, तर त्यांनी तिकीट दाखवायला सांगितले. मी म्हणालो, तिकीट तर आम्ही सिनेमा बघितल्यावर फेकून दिले आणि त्यापैकी एक अधिकारी मोठ्या आवाजात अपमानजनक बोलू लागला. मला भाषा ऐकून अवघडल्यासारखे होत होते, कारण माझ्यासोबत पूर्ण कुटुंब होते. इतक्यात त्यांनी लायसन्स मागितले. अजून त्यांना माझ्या नावाची माहिती नव्हती. जसा लायसन्सवर डॉक्टर उज्ज्वल पाटणी लिहिलेले पाहिले, त्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कदाचित त्याने माझ्याबद्दल यापूर्वी ऐकले होते किंवा वाचले असेल. त्वरित त्याने मला सॉरी म्हटले आणि जाऊ दिले. मला पुन्हा एकदा जाणवले की तुमचा चेहरा सकारात्मक कामासाठी ओळखला जात असेल तर ते तुमच्या फायद्याचे असते. रेल्वे प्रवासातील एक अनुभव. एकदा ट्रेनमध्ये 3 लोक होते. आमचे 2 सीट एकाच ठिकाणी होत्या आणि एक सीट थोडी दूर होती. मी विचार केला की तिकीट तपासनीसला विनंती करून माझी सीट बदलण्याचा प्रयत्न करेल. मी तेथे बसलो, पण 2 लोकांनी हरकत घेतली आणि मला रुक्षपणे उठायला सांगितले. मी चुपचाप उठून उभा राहिलो. आता मी उभा होतो आणि माझे कुटुंब बसलेले होते. आम्हाला विचित्र वाटत होते की थोड्या वेळासाठी एक माणूस बसला तर त्याचे काय बिघडणार आहे. इतक्यात कॉलेजच्या मुलांचा एक ग्रुप तिथून गेला. काही मिनिटातच ते डायरी, कागद वगैरे घेऊन माझ्याकडे ऑटोग्राफ घेण्यासाठी आले. बघता बघता माझ्याभोवती गर्दी झाली. ऑटोग्राफ सुरू होताच गैरवर्तन करणारे लोक अस्वस्थ झाले. त्यांनी एका चाहत्याकडून माझ्याबद्दल माहिती घेतली. काही मिनिटांनंतर त्यांनी माझ्या मुलाला म्हटले, बेटा, बाबांना सांग, इथे बस. मी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे बसलो. जेव्हा मी स्टेशनवर आल्यावर ट्रेनमधून उतरलो तेव्हा त्यापैकी एका व्यक्तीने ट्रेन निघता मला सॉरी म्हटले. साथींनो, मित्रांनो, लोक जेव्हा तुम्हाला ओळखतील तेव्हाच तुमचा आदर करतील. माझा सल्ला आहे की पूर्ण हिंमत आणि आत्मविश्वासाने स्वतःला सर्वोत्तम प्रकारे सादर करा. स्वतःची किंमत आपल्या नजरेत उच्च ठेवा. आपल्या गुणांची मार्केटिंग करण्यास अजिबात संकोच करू नका. लोक काहीही म्हणत, आपले नाव, आपला चेहरा ओळखीचा बनवा. आपली पॉवर योजना.
आपली प्रतिभा दाखवण्यासाठी संधी सोडू नका. नेतृत्वाची गरज असताना पुढे होऊन पुढाकार घ्या. सतत लोकांसमोर येत राहा. सार्वजनिक भाषणाची संधी सोडू नका. चांगल्या संस्था आणि सामाजिक गटांचे सदस्य व्हा. माध्यमांद्वारे आपली उपलब्धी लोकांपर्यंत पोहोचवा. विविध क्षेत्रातील उच्च लोकांची संगती करा. टॉपिक नंबर 40. दरवर्षी 3 सवयींचे गुलाम व्हा. जगातील अनेक देशांमध्ये हजारो लोकांचे आयुष्य VIP मुळे बदलल्यानंतर माझा हा दृढ विश्वास आहे की जीवन केवळ ज्ञानाने नव्हे तर सवयीमुळे बदलते. म्हणून मी सगळ्या जगाला सवयी शिकवतो. जीवनातील प्रत्येक कमजोर क्षेत्र योग्य सवय लावून सुधारता येते. माझा सल्ला म्हणून VIP कुठे आहात ते जाणून घ्या आणि सवयीचा चमत्कार स्वतः अनुभवा. संशोधनात असे म्हटले आहे की कोणतेही काम जर तुम्ही दररोज 30 ते 90 दिवस केले तर त्या कामाची तुम्हाला सवय बनते. मी व्यक्तिमत्व विकास सेमिनारमध्ये सहभागीदारांना सांगतो की सवयीचे गुलाम व्हा. असे काहीतरी करा की सवयींनी तुम्हाला इतके घट्ट पकडावे की तुम्ही इच्छा असूनही त्याची साथ सोडू नये. आपल्या जवळच्या लोकांनाही सोडू नका. त्यांनाही चांगल्या सवयीचे गुलाम बनवा. पण कोणत्या सवयीचे गुलाम बनायचे? जर तुम्हाला तुमच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवायचा असेल तर दरवर्षी 3 यश मिळवून देणाऱ्या सवयी, प्रभावी सवयींचे गुलाम व्हा. दरवर्षी 3 सवयी म्हणजे 10 वर्षात 30 सवयी. महान लोकांच्या चारित्र्यानुसार त्यांच्यात 2 किंवा 3 सवयी अशा होत्या ज्यामुळे ते असामान्य बनले. 30 सवयी किती शक्तिशाली असू शकतात हे माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. जर नकारात्मक सवयी तुमच्या जीवनाला बर्बाद करू शकतात तर सकारात्मक सवयी तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवू शकतात. पॉवर थिंकिंगच्या प्रत्येक कार्यशाळेत मी सहभागीदारांना पॉवर सवयी निवडायला सांगतो. ते मनापासून या सवयींचे पालन करण्याची शपथ घेतात. त्यांचा उत्साह मला कधीकधी इतका प्रेरित करतो की मी सुद्धा नवीन पॉवर सवय स्वीकारतो. त्यांच्या निवडलेल्या हजारो सवयींमधून काही पॉवर सवयी तुमच्यासोबत वाटत आहे. आरोग्य. मी दररोज 1 तास मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करेन. मी आठवड्यातून फक्त एकदा हॉटेलचे जेवण किंवा जंक फूड खाईल. मी दररोज 10 ग्लास पाणी पिईन. मानसिक सवय. मानसिक विकास. मी दररोज 30 मिनिटे पॉवर रीडिंग करेन आणि त्यावर अंमल करेन. मी 6 महिने माझ्या गाडीमध्ये फक्त प्रेरणादायक टेप्स लावेन. मी दररोज 15 मिनिटे ध्यान आणि आत्मनिरीक्षण करेल. मी दररोज YouTubeवर एक उज्ज्वल पाटणी शो पाहीन. संबंध विकास. मी दर आठवड्याला 1 यशस्वी व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करेन. मी दर आठवड्यात 5 लोकांना धन्यवाद किंवा शुभेच्छा पत्र लिहीन. मी दरवर्षी 2 संस्थांना, संघटना किंवा समूहांचा सदस्य होईन, ज्यामुळे माझ्या परिचयाचा दार्या वाढेल आणि नवीन गुण विकसित होतील. कौटुंबिक क्षेत्र. प्रत्येक आठवड्यात 7 तास माझ्या मुलांना दररोज दर्जेदार वेळ देईल. रोज आईवडिलांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेईन आणि प्रत्येक आठवड्यात कमीत कमी 3 तास त्यांच्यासोबत घालवीन. नोकरी व व्यवसाय. रोजच्या कामांची यादी बनवेन आणि रात्री त्यांचे विश्लेषण करेन. कार्यक्षेत्रातील उच्च प्रभावी व्यक्तींना प्रत्येक आठवड्यात भेट देईन. प्रत्येक दिवशी नवीन ग्राहक बनवण्यासाठी मी 1 तास काम करेन. प्रत्येक आठवड्यात कोणत्याही 5 ग्राहकांशी बोलून त्यांचे आभार मानेन. व्यवसाय वाढवण्यासाठी त्वरित डॉक्टर पाटणी आणि बिझनेस गुरुकुल प्रोग्राम करेन. छंद, आवड. पुढील 6 महिन्यात अनेक कला किंवा कौशल्य मी शिकेन. प्रत्येक 3 महिन्यातून एकदा कुटुंबासोबत फिरायला जाईल. पॉवर योजना. 2 याद्या बनवा. पहिल्या यादीत सोडायच्या सवयी लिहा ज्या तुम्ही यशाच्या मार्गात अडथळा आणत आहेत. दुसऱ्या यादीत स्वीकारायच्या सवयी लिहा ज्या तुम्हाला वेगाने यशाच्या दिशेने घेऊन जातील. सवय स्वीकारण्यासाठी तारीख आणि वेळ निश्चित करून शपथ घ्या. शपथेचे पालन केल्यास स्वतःला बक्षीस द्या. पालन न केल्यास स्वतःला शिक्षा द्या. टॉपिक 41. 7 दिवसात जीवन सुंदर बनवा. खूप श्रीमंत असूनही लोक आत्महत्या करतात. प्रसिद्ध असूनही एकाकी महसूस करतात. सुखसुविधा असूनही आनंद घेऊ शकत नाहीत. कुटुंब विखरून जाते. अखेर असे का होते? असे यासाठी होते कारण लोकांना त्यांच्या जीवनाचे मूळ काय आहे, उद्देश काय आहे किंवा जीवन आनंदाने कसे जगावे हे माहिती नसते. आजपर्यंत हजारो VIPंच्या सहभागीदारांच्या जीवनात खाली दिलेल्या 7 मुद्द्यांमुळे जबरदस्त बदल झाला.
जीवन आनंदी आणि पूर्णतेकडे कसे जगावे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ही 7 दिवस हे तपासलेले टाईम स्टेटेड क्रांतिकारी उपाय करून पहा. तुम्ही कोणत्याही सल्ल्याने सुरुवात करू शकता. 7 दिवस मनसोक्त प्रशंसा करा. पुढील 7 दिवस लोकांची खूप स्तुती करा. तुमच्या आजूबाजूला जे कोणी चांगले काम करत असेल, जे कोणी जबाबदारी घेत असेल, जे कोणी निस्वार्थीपणाने कोणाची तरी सेवा करत आहेत, जे कोणी यशस्वी झाले आहेत, ज्यांनी कुटुंबासाठी त्याग केला आहे, कोणतेही मोठे लहान कारण शोधा आणि लोकांची प्रशंसा करा आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरील चमक पहा. 7 दिवस चांगुलपणा बघा. पुढील 7 दिवस तुमच्या आजूबाजूला चांगुलपणा बघा. मला माहीत आहे की खूप वाईट गोष्टी पसरलेल्या आहेत. रस्त्यावर खड्डे आहेत, सिस्टीममध्ये भ्रष्टाचार आहे, बाजारात मंदी आहे. आजूबाजूला जे काही नकारात्मक आहे ते विसरून जा आणि चांगल्या गोष्टीचा आनंद घ्या. घरात लोक एकमेकांचं ऐकत नाहीत, बहुतेक वेळा मोबाईलमध्ये व्यस्त असतात. हे सगळं विसरून जा. फक्त हे बघा की चांगलं काय होत आहे. त्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. खूप थंड हवा वाहत असेल, कुठेतरी सुंदर फुल फुललेले असतील, कुठेतरी लोक हसत असतील, कुठेतरी पार्कमध्ये फिरत असतील, कुठेतरी चांगली बातमी येईल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. 7 दिवस जॉय ऑफ गिव्हिंग. पुढील 7 दिवस कोणा ना कोणाचा तरी मदत करा. ही मदत आर्थिक असू शकते किंवा ही मदत सेवाभावी देखील असू शकते. कोणत्याही अपेक्षेशिवाय आर्थिकदृष्ट्या दुबळ कुटुंबातील सदस्य, घरातील किंवा ऑफिसमधील कर्मचारी किंवा कोणत्याही गरजवंताला मदत करा. अशी मदत जी सामान्य मदतीपेक्षा थोडीशी जास्त असेल, जी केल्यावर तुम्हाला अभिमान वाटेल. कुठे कोणाच्या शिक्षणाचा थोडा खर्च उचलू शकतील, कुठे मेडिकल फंड असेल त्याच्यात दानधर्म होत असेल, जर तेथे काही रक्कम जमा करा. 7 दिवसात तुम्हाला दुसऱ्यांची मदत करण्याची इच्छा आहे आणि जॉय ऑफ गिव्हिंगचा आनंद घ्यायचा आहे. 7 दिवस एकांतात चिंतन करा. तुम्ही यावेळी एकांतात बसा, चिंतन करा, आराधना करा. देवाने बनवलेल्या सुंदर जगामध्ये आभार व्यक्त करा. या आठवड्यात आपल्या इष्टदेवतेच्या, गुरूच्या किंवा देवाच्या मंदिरात जाऊन एकांतात बसा. मशीद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च, जे काही तुमचे श्रद्धास्थान असेल तिथे जा आणि एकांतात बसा. जे काही तुम्हाला निसर्गाने, ईश्वराने, कुटुंबाने दिले आहे त्याचे खूप खूप धन्यवाद करा. 7 दिवस टेक्नॉलॉजीचा उपवास. मी काही जास्तच मागत आहे, पण या 7 दिवसात कमीत कमी मोबाईलचा वापर करा. तुम्ही आमच्या VIP प्रोग्राममध्ये लोकांना 0 टेक्नॉलॉजी दिवस शिकवतो. पहिले तर सगळे विरोध करतात आणि म्हणतात की नाही होणार, पण नंतर सगळे स्वीकार करतात आणि आजच्या दिवसाचा प्रत्येक क्षण वेगळाच आनंददायी होतो. जर पूर्ण 7 दिवस नाही करू शकलात तर 7 दिवस जेवण करताना, सकाळी किंवा रात्रीच्या वेळी, गाडी चालवताना वगैरे पूर्णपणे मोबाईल बंद ठेवा. 7 दिवस ताण घेऊ नका. 7 दिवसात कोणावरही रागवू नका आणि जास्त ताण घेऊ नका. कोणावरही राग आल्यास तिथून निघून जा किंवा थोडे हसा. खूप राग आल्यावर त्या क्षणाकडे दुर्लक्ष करा. यासाठी लोकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करा. त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. प्रयत्न करून हलके राहा. कारण जेव्हा तुम्ही कोणालाही ओरडता तेव्हा फक्त आरडाओरडा खाणाराच तणावात नसतो, तर ओरडणाराही तणावात असतो. कुटुंबाला चकित करा. या आठवड्यात प्रत्येक कुटुंबाला काहीतरी आश्चर्याचा धक्का द्या. जर तुम्ही नेहमी रविवारी चित्रपट बघायला जात असाल तर यावेळी दुसऱ्या दिवशीचा अचानक कुठेतरी रात्री जेवायला घेऊन जा. एक छोटीशी पिकनिक करा. कोणतीही अशी गोष्ट करा ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल आणि मग आनंदाचे साक्षीदार व्हा. 7 दिवस चौकटी बाहेर विचार करा. या आठवड्यात तुम्हाला आवडीचे काहीतरी काम करा जे तुम्हाला करायला आवडते. तुम्हाला पतंग उडवण्याचा छंद असेल तर पतंग उडवा. क्रिकेट खेळा. जुन्या मित्रांसोबत बसून गप्पा मारायला मजा येत असेल तर गप्पा मारा. लांब उडी चालवायला जा. असे काम करा ज्यामुळे हे समजेल की तुम्ही तुमच्या जीवनाचे मालक आहात आणि तुम्हाला जीवनात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तुम्हाला चौकटीत बंद होऊन जगण्याची गरज नाही. आता बघा कसे गेले 7 दिवस. 7 दिवसानंतर तुम्ही स्वतःला बघा की तुम्हाला कसे वाटत आहे, तुम्हाला किती हलके वाटत आहे. त्यानंतर स्वतःला विचारा
की माझ्या रोजच्या जीवनात यापैकी काही सवयींचा समावेश केला तर जीवन कसे होईल? मला ईमेलद्वारे कळवा. आणि 7 दिवस कसे गेले आणि भविष्यात तुम्हाला असेच दिवस जगायला आवडतील का? जर या सवयी तुम्ही जीवनात समाविष्ट केल्या तर प्रत्येक दिवस सुंदर होईल. शुक्रिया. शुभकामनाएं. प्रिय वाचक, मला विश्वास आहे की हे पुस्तक तुम्ही अगदी मनापासून वाचले असेल. जर तुम्ही वर्कशीटवर प्रामाणिकपणे विचार केला, आपले विचार व्यक्त केले नसतील, तर तुम्ही एका अद्भुत अनुभवाला मुकला आहात. माझी तुम्हाला विनंती आहे की वर्कशीटवर नक्की काम करा. पहिल्यांदा तुम्हाला जाणवेल की स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहिणेही सोपे नसते. जीवनात बराच बदल तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही त्याच्यावर कृती करायला सुरुवात कराल. म्हणूनच घेतलेल्या निर्णयांवर त्वरित अंमलबजावणी करायला सुरुवात करा. मी अंतःकरणापासून परमेश्वराला प्रार्थना करतो की त्याने तुमच्या सर्वांचे स्वप्न साकार करावे, तुम्हाला निरोगी ठेवावे आणि पॉवर थिंकिंगच्या मदतीने तुम्हाला एक यशस्वी जीवन प्राप्त व्हावे. मला हेही नक्की वाटते की आयुष्यात असताना आणि आयुष्यानंतरही जग तुम्हाला एक शानदार व्यक्ती म्हणून लक्षात ठेवेल आणि प्रत्येक क्षणी तुमची उणीव भासेल. डॉक्टर उज्ज्वल पाटणे.